नमस्कार मंडळी. तर आज आपण मिश्र डाळीचे अप्पे कसे बनवायचे ते पाहणार आहोत. तर रेसिपी ही नेहमीप्रमाणे साधी आणि सोपी असणार आहे, तर तुम्हाला नक्कीच आवडेल. तर इथे सगळ्यात आधी मी 1 वाटी तांदूळ घेतलेले आहेत. तर तुम्ही तांदूळ इथे कुठलाही वापरू शकतात. आणि अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. आता त्यानंतर इथे अर्धी वाटी आपल्याला उडदाची डाळ लागणार आहे आणि अर्धी वाटी यामध्ये आपल्याला मुगाची डाळ देखील लागणार आहे. आता त्यानंतर इथे मी 2 चमचे पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्याने 2 चमचे मी पोहे घेतलेले आहेत आणि अर्धा चमचा इथे आपल्याला मेथी दाणे सुद्धा लागणार आहेत. तर आता मेथी दाणे घातल्यानंतर याला चांगलंसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. तर आपल्याला हे डाळ आणि तांदूळ भिजत ठेवायचे आहेत. तर तुम्ही याला हवं असेल तर तुम्ही रात्रभरासाठी सुद्धा भिजत ठेवू शकतात किंवा मग तुम्हाला लगेच बनवायचे असतील तर एक 4 ते 5 तासासाठी याला भिजत ठेवायचं आहे. किंवा मग जास्तच तुम्हाला लवकर करायचं असेल तर तुम्ही याला गरम पाण्यात जर भिजू घातलं तर हे 1 तासभरात छान असे भिजले जातात. त्यानंतर इथे मी हे रात्रभरासाठी भिजत ठेवले होते. तर आता आपण याला स्वच्छ असं पाण्याने धुवून काढायचं आहे आणि आपल्याला हे मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने आपले हे डाळ आणि तांदूळ चांगले असे भिजलेले आहेत. तुम्ही पाहू शकतात अशा पद्धतीने आपल्याला भिजलेले डाळ आणि तांदूळ हवे आहेत. आता आपण याला बारीक असं वाटून घेणार आहोत. तर मी इथे आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक असे वाटून घेणार आहे. तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून पाहतायत हे मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा, जेणेकरून मला सुद्धा कळेल की आपले व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचत आहेत आणि मी तुमचा धन्यवाद देखील करू शकेल. तर मंडळी, अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व डाळ आणि तांदूळ बारीक असे वाटून घ्यायचे आहेत. तर मी इथे हे सर्व डाळ आणि तांदूळ बारीक असे वाटून घेतलेले आहे अशा पद्धतीने. आता त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मीठ घातल्यानंतर याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लगेच याचे अप्पे बनवून घेऊ शकता किंवा मग तुम्हाला हे रात्रभरासाठी जर ठेवायचं असेल भिजत, ज्या पद्धतीने आपण इडलीचं पीठ ठेवतो अगदी तसं सुद्धा ठेवून तुम्ही याला बनवू शकतात. तर आता हे मी एक 10 मिनिटासाठी याला भिजत ठेवलं होतं आणि मी हे अप्पे लगेच बनवणार आहे. इन्स्टंट अप्पे याचे बनवून तयार होतात, खूप छान बनतात. तुम्ही पण मंडळी एकदा नक्की ट्राय करा. तर आता आपल्याला या पिठामध्ये आपल्या आवडीनुसार तुम्ही इथे कुठल्याही भाज्या ॲड करू शकतात. तर मी इथे कांदा घातलेला आहे बारीक कट केलेला आणि बारीक कट केलेली हिरवी मिरची आणि कढीपत्ता घातलेला आहे आणि त्यानंतर यामध्ये मी जिरे देखील घातलेले आहेत अर्धा चमचा. आता हे सर्व मिश्रण आपल्याला चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे छान असं मिक्स झालेलं आहे. तर आता इथे मी अप्पे पात्र गरम करायला ठेवलेलं आहे. सुरुवातीला यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे. तुम्ही तेल, तूप किंवा बटर इथे कशाचाही वापर करू शकतात. तर इथे मी तेल घातलेलं आहे आणि अप्पे घालताना सुरुवातीला कडेने घालायचे, जेणेकरून हे मध्यभागी लवकर डागल्या जातात, लवकर ते शिजतात. त्यामुळे याला आपण सुरुवातीला कडेने हे पीठ घालणार आहोत आणि सगळ्यात शेवटी आपल्याला यामध्ये मध्यभागी पीठ घालायचं आहे, जेणेकरून सर्व अप्पे आपले सारखे बनून तयार होतील. तर आता याला एक 2 मिनिटाची वाफ काढायची आहे. 2 मिनिटं झालेले आहेत. तर तुम्ही पाहू शकतात एकदम कमी गॅसवरती आपल्याला हे अप्पे बनवून घ्यायचे आहेत. यामुळे याला रंग देखील खूप सुरेख येतो, खूप छान येतो. आता यावरती तुम्ही तेल, तूप, बटर कशाचाही वापर करू शकतात. तर वरतून पण थोडंसं यावरती तेल घालायचं आहे, जेणेकरून जेव्हा आपण याला पलटी करू ना तर याचा रंग सुरेख येईल आणि सर्व अप्पे आपले सारखे बनून तयार होतात. तर मंडळी, तुम्ही पाहू शकता की याचा रंग किती छान आणि सुरेख असा आलेला आहे. अगदी आतून जाळी सुद्धा खूप छान याला बनून तयार होते. अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने सकाळच्या घाईमध्ये बनून तयार होतात. तर मंडळी, तुम्ही हे अप्पे मुलांच्या टिफिनसाठी, सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मग मधल्या वेळेमध्ये छोट्या मोठ्या भुकेसाठी तुम्ही झटपट आणि सोप्या पद्धतीने
मुलांना बनवून देऊ शकता. तर मंडळी तुम्ही पाहू शकता किती रंग सुरेख असा अप्प्यांना आलेला आहे. अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने हे अप्पे बनवून तयार होतात. तर मंडळी तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. तर मंडळी व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. आणि तुम्ही आपला हा व्हिडिओ जर फेसबुक पेजवरून पाहत असाल तर पेजला फॉलो नक्की करा. तर चला मंडळी पुन्हा भेटूया अशाच एका तुमच्याच आवडत्या नवीन आणि युनिक अशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.